सरपंच जास्त शिकेले का ग्रामसेवक? ग्रामसेवक. सरपंच ग्रामसेवकला काम सांगतो काय तोंड बोलायची पाहिजे. त्यानं जर याला इंग्रजी शिकली तर हा वन्स मोर म्हणाल अशी स्थिती आहे. करणार का? वस्तुस्थिती खरी नको ते. 7वी नापास कार्यकर्ता आहे. 7वी नापास. तो काय हुशारी असं नाही. तो PI साहेबाला फोन करतोय. ते PI बिचारा 28 वर्षे पुस्तकं उलटी पालटी करून झालं आणि हे 7वी नापास नमुना याच्या पायी 3 गुरुजीच्या बदल्या झाल्या. आणि हा त्याला म्हणतोय रात्री मारामारी जे 2 कार्यकर्ते ठेवले ते सोडून द्या ते आपले. PI म्हटला जमणार नाही. हा म्हणला मोठ्या साहेबाचा फोन येईल. मोठा साहेब 12वी नापास आणि हा 7वी नापास. आणि दोघं कोणाला जमले? अख्ख्या नगरीमध्ये विभीषण हुशार होता. यांनी नगरीत ठेवला नाही. अभ्यास करा. विभीषणा इतका विद्वान माणूस नव्हता पण यांनी नगरीतून बाहेर काढला. आणि महाभारतामध्ये विदुरा इतका विद्वान कोणी नव्हता पण अंगातल्या कपड्याने शिवीतून बाहेर काढला. महाराज बिचाऱ्याची बायको महिला मंडळी इतकी भाग्यवान होती. ब्रह्मांड नायकानं तिच्या हातच्या कन्या खाल्या. तिला सुद्धा यांनी नगरीत ठेवलं नाही. कन्या खायला तुगडा माणूस नाही आला. सृष्टीचा मालक आला. दाशीपुत्र कन्या. विदुराच्या बायकोच्या कन्या ब्रह्मांड नायकानं खाल्या. आणि ह्या पठ्ठ्याने त्याला नगरीच्या बाहेर काढलं. सत्तेपुढं शांतपण चालत नाही. आणि मूर्खाचं ऐकलं का वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. शकुनी मामाचं ऐकलं तर या पठ्ठीने बायको वडीत आणली पण त्याची किंमत कमी केली नाही. म्हणून इंद्रिकेचं वाक्य आहे ज्याचे मित्र चांगले त्याचा संसार चांगला आणि ज्याचे मित्र नालायक संसार संपला. जगातल्या एकाही आईचं दूध वाईट नाही आहे. एकाही वडिलांचं शिक्षण वाईट नाही आहे आणि एकाही गुरुजीचं शिक्षण वाईट नाही आहे. माणसं संपले ती फक्त मित्रांनी संपली. आणि एक मित्र दुसऱ्याला म्हणतोय अरे एका गुरुचे शिष्य आहेत आम्ही. एक जगाचा मालक आहे आणि एक भजन करीत हिंडतोय. एकाची बायको राजाची बायको आहे आणि माझी बायको 3 रंगाचं लग्न नेसते आणि माझ्या बायकोला पोहे बांधायला फडके नाही तर लुगड्याचा कोपरा फाडते. अरे त्याचा दरबार भरतोय आणि मी भजन करीत गावोगाव विकतोय. मला काहीच वाटत नाही का माझा मित्र कृष्ण आहे. सुदाम्याचं वाक्य आहे. असू द्या. पुन्हा सुदाम्या इतकं सुंदर बोलतो. सुदाम्या म्हणतो मी गरीब आहे हे माझं प्रारब्ध आहे. कृष्णा राजा आहे हे माझं प्रारब्ध आहे. माझी बायको गरीब आहे हे माझं प्रारब्ध आहे. त्याची बायको भाग्यवान आहे पण यदा कदाचित माझं प्रारब्ध जर भोगून संपलं तर मला सुद्धा चांगले दिवस येऊ शकतात. नाही आले नगरी सोन्याची. मला त्या पोरानं पळावलंच नाही. मी त्याला पळावलं सोडून आपलं नाव. ज्ञानेश्वरी गप्पन गाथाय गप तर म्हणत हातानं मला माळ झाला तर मा फार मारतं फेर गेला पण तिच्या अशा शेमडी पोरीचा आहे. आता काय खरं आहे का खोटं आहे? काय डोकं बंद होतं महाराष्ट्र आल्या माणसाला. बरं ही माणसं सुखी होतात असं म्हणायचं का तुम्हाला? 2-4 वर्षानं भीक मागायची पाहिजे. कपडे नाही खायला नाही तरी मला. मग जर असं सुखी होत असते तर ज्ञानोबाची उभीच खोटी ठरली असती. सकळ तीर्थाची धुरे ज्ञानोबाची भाषा आहे. आईबापांचा तळतळात घेणारी मुलं मुलं सुखी होतात. हे बघ पैसा ठराविक काळ आहे तर काही नाही. आता या आम्ही 12 महिने कीर्तन होतो मग का रोज पैसे सारखे आहेत का? कधी कधी बरं वाटत. कधी कधी अजून आजचा दिवस का फेल जातो काय 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 कधी कधी असं वाटतं मला आज जरा नाही बाबा. काळ काळ बदलणारच आहे ना. आणि सगळ्यांनी मला तीच गोष्ट सारखी मिळावा ही अपेक्षा करायचं काही. हा नारायण आहे सूर्यनारायण. याला सकाळ दुपार संध्याकाळ
तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुकूल मिळतील असं नाही, पण संकट आल्यावर तुम्ही तुमची साधना सोडू नका. संकट येत राहणार आहे, येत राहणार आहे, येऊ द्या ना, येऊ द्या. तुम्ही साधना सोडू नका. आणि साधना सोडली नाही म्हणून इतिहासात रेड्याला आवा प्रसिद्ध. आपल्या लोकांना अजून पूर्ण इतिहास नाही. आळ्याची ख्याती इन वर्ल्ड जगात आहे महाराज. विश्वातलं पहिलंच समाधी फक्त रेड्याची आळ्याला शिकली. हा जो पट्टा आहे ना तुमचा घाटापर्यंतचा, हा पट्टाच इतका पवित्र आहे महाराज. अनुग्रह येणारी जागा इथंच आहे. बाबाची चैतन्य भेटण्याची जागा इथंच आहे. आणि माऊलीच्या सहवासातल्या रेड्याची समाधी सुद्धा. काय जीवन मास्तर आहे महाराज. नाही आता अजून थोडं जड आहे. तुम्ही म्हणाल पहिलंच समजा ना, अजून याच्या खोल काय सांगतात. त्याचं खोल असं आहे, मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही, पण काकडा केल्यावर मोक्ष मिळतोच हे नक्की आहे. मुखिना